सकाळची सगळी कामं मी आवरल्यात. स्वच्छता झाली, सगळं काम आवरलं. आता स्वयंपाक केला आहे मी. आज बेंदूर आहे आमचा आणि मी दुपारी करणार आहे उंडे वगैरे. आता मी नाचण्याची भाकरी आणि चवळीची भाजी कडान केले. तर आज आहे बेंदूर आणि या सणाला आमच्या इकडं उंडे करतात, म्हणजे नॉनव्हेज असतं, उंडे आणि मटण वगैरे. आणि मी सकाळी आज शाकाहारीच बनवलेलं आणि चवळीची भाजी. पण आमच्या घरी कोण नॉनव्हेज जास्त खात नाहीत आणि उंडे पण मुलांना वगैरे आवडत नाहीत, त्यामुळे मी भाजी भाकरीच केली सकाळी. आणि आता उंडे आणि मटण म्हणजे करणार आहे मी. उंडे आमची आई माझी देणार आहे. आणि उंडे बनवायचे म्हटल्यावर तांदूळ धुवून धुतल्यानंतर ते थोडा वेळ सुकत ठेवतात आणि मग मिक्सरला लावून किंवा हे करून मग बारीक करून त्याचं पीठ करून म्हणजे वरवरी करून घ्यायचं. तुम्हाला जर उंड्याची रेसिपी डिटेल पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, तिथून तुम्ही बघा. आणि बाकी आता मी बनवणार आहे नॉनव्हेज, मटण बनवणार आहे. सकाळी आम्ही केलेलं नाही, कारण नॉनव्हेज आमच्या घरी कोण जास्त खात नाहीत आणि मुलं पण अंडीचे खातात. आणि साहेब तरी आमचे वर्ष झालं आता बंद केलेत. आणि मामा आत्या, मामा म्हणजे माझे सासरे, आणि ते खातात. मामा आणि मी खातोय, आत्या वगैरे माळकरीच आहेत ते तर खातच नाही. आणि बाकी घरातले अशी नॉनव्हेज जास्त खात नाहीत, त्यामुळे आम्ही आणत पण नाही जास्त, कधीतरी असते आमच्यासाठी म्हणून. आणि कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी दाखवलेलं प्रेम, दिलेलं प्रेम मला खूप भारी वाटलं. कमेंट वगैरे सगळ्यांच्या खूप छान छान आलेत. आणि माझं डेली रुटीन जर दिवसाचं थोडंसं असेल तर तुमच्याशी मी नक्की शेअर करेन. आणि तुमच्या कमेंट, एका ताईने तर बोललेलं की बाबा धनूनं जसं मला म्हणजे सांगितलं की तू करू शकतेस, कारण तुला जर आवड असेल तर एक कर तू. पण मला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला जर आवड असेल काहीतरी करायची, आम्ही तर घरची कामं तरी करतोय, पण त्यासोबत आपल्याला काहीतरी आवड असेल बाकी करायची तर तुम्ही ते करू शकताय. मला इतके दिवस झाले की धनू सांगत होती कर, ब्लॉग वगैरे स्टार्ट कर. होईल, माझं कुकिंग चॅनल आहे, पण मला ते धाडस होत नव्हतं. आणि मुळात म्हणजे माझं काम थोडं जास्त असल्यामुळे मला ते वेळ मिळत नव्हता. आणि आता मी ठरवलं की बाबा स्वतःसाठी थोडंसं हे करायचं, माझी आवड आहे करायचं ना, मी ते करू शकते, बघायचं, प्रयत्न तरी करायचा. कारण आपण जर सुरुवातच केली नाही तर ते करता येणारच नाही आपल्याला. त्यामुळे सुरुवात करा. तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर तुम्ही सुरुवात करा. आपलं म्हणजे प्रामाणिक, आपण जर आवड असेल आणि केलं तर त्यात यश नक्कीच मिळू शकते. आणि जर आपण केलंच नाही तर त्याची सुरुवातच केली नाही तर ते कसं होणार. त्यामुळे आपण सुरुवात करा, होईल ना होईल तो वेगळा भाग आहे आपला. पण तुम्ही जर तुमची इच्छा असेल, आवड असेल तुमची काय करायची, तर ते नक्की तुम्ही करा, सुरुवात करा. आणि त्या ताईंनी बोललेल्या कमेंट खूप छान सगळ्यांनी हे केलं, मला ते आवडलं भरपूर. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि इथून पुढे पण मी असे व्हिडिओ माझे शेअर करेन तुमच्याशी. आणि आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा. आणि काय बदल करायचे असतील किंवा तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायच्या असतील तर त्या पण तुम्ही नक्की सांगा. मला जमेल तसं मी तुम्हाला दाखवेन, शेअर करेन. आणि त्या ताईंनी बोललेल्या, धनूनं जसं तुला, धनश्रीनं जसं तुला सांगितलं की बाबा हे करायला पाहिजे ते, तसं तू पण सांग. मी याचा व्हिडिओ नक्की बनवेन. आणि पण आता सुरुवात केली मी पण, माझ्याकडून थोडंसं काहीतरी कमी जास्त होऊ शकते, ते तुम्ही सांभाळून घ्या. आणि म्हणजे बाकी काय सांगायचं असेल तर मी नक्की तुम्हाला ते सांगेन. चला तर आता स्वयंपाकाला लावूया, कारण आधीच उशीर झाला आहे, बाकी गोष्टी मला करायच्या आहेत. पण तुमच्याशी पण बोलायचं आहे, पण आत्ता पुरतं एवढं राहू देत आणि बाकी मी कामावरून घेते. नॉनव्हेज मटण घेतलं आहे अर्धा किलो. आणि मसाल्याची तयारी, नारळ अजून फोडायचा आहे माझा. आणि हे करून मला शाकाहारी पण बनवायचं आहे, त्यामुळे लवकर कामाला लागते मी आता. हे सगळं मी चिरून घेतले. आज बेंदूर आहे आणि काही जण या सणाला पुरणपोळी पण करतात, बैलांची पूजा वगैरे करायची असते. पण मी आज पुरणपोळी केली नाही, कारण मला 2 दिवसानंतर पुरणपोळी करायची आहे. ते का ते तुम्हाला मी सांगेनच, तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन, नक्की बघा.
स्वयंपाक आता झाला आहे. हे मटण केले, ही आमटी केले, ही मुलांसाठी कोशिंबीर केले आणि हे वरण केले. उंडे वगैरे सगळं जेवण माझं तयार आहे. हे असं करून झालं आहे आज आमचं जेवणाचं ताट. हे उंडे, आणि हा देवासाठी नैवेद्य केला आहे. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय बाय.